नमस्कार. एखादी बँक आर्थिक अडचणीत आली तर त्यासाठी नेमकं कोण जबाबदार असतं? स्वतः बँक, तिचं व्यवस्थापन, सरकार की कर्ज घेऊनही ते परत न करणारे मोठे उद्योग समूह? हा प्रश्न केवळ IDBI पुरता मर्यादित नाही. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या बाबतीत अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे. या एका बाजूला असा युक्तिवाद केला जातो की सार्वजनिक बँकांना अधिक भांडवलाची गरज असल्यामुळे त्यांच्यात संरचनात्मक बदल किंवा खाजगीकरण आवश्यक ठरते, तर दुसऱ्या बाजूला बँक कर्मचारी संघटना आणि काही अर्थतज्ज्ञ असं म्हणतात की मूळ समस्या बँकांमध्ये नसून मोठ्या प्रमाणावर थकीत कर्जे, जाणून बुजून कर्ज न फेडणारे कर्जदार आणि वसुली प्रक्रियेतील कमतरता यामध्ये आहे. जर हजारो कोटी रुपयांची थकीत कर्जे प्रभावीपणे वसूल झाली तर अनेक बँकांची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारू शकते का? आणि जर तसं असेल तर खाजगीकरण हा खरोखरच एकमेव पर्याय आहे का? आजच्या भागात आपण हा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला ऐकूया IDBIच्या आवाजातून मांडला जाणारा हा युक्तिवाद. मी IDBI बोलतोय. होय, मीच. भारताच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न उराशी बाळगून 1964 मध्ये संसदेच्या कायद्याने जन्मलेली IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, देशातील मोठमोठी धरणे, पोलाद कारखाने, खत उद्योग, वीज प्रकल्प, यंत्रनिर्मिती, औद्योगिक कॉरिडॉर, निर्यात उद्योग या सर्वांच्या पायाभरणीत माझे भांडवल, माझे मार्गदर्शन आणि माझी दूरदृष्टी होती. मी केवळ एक बँक नव्हतो. मी भारताच्या नियोजित आर्थिक विकासाचा आर्थिक आधारस्तंभ होतो. आज मला विकण्याची तयारी सुरू आहे. माझी किंमत माझ्या इमारतीमध्ये, माझ्या शाखांमध्ये किंवा माझ्या शेअरच्या बाजारभावात मोजली जात आहे. पण कोण मोजणार माझे 6 दशकांचे राष्ट्रीय योगदान? कोण मोजणार मी उभारलेले उद्योग? कोण मोजणार माझ्यामुळे निर्माण झालेली लाखो रोजगारांची संधी? जगातील अर्थशास्त्रज्ञांना नुकतेच नोबेल पुरस्कार देण्यात आला, कारण त्यांनी सिद्ध केले की बँका कोसळू देणे म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेला संकटात ढकलणे होय. आणि त्याच काळात भारत सरकार माझी विक्री करण्याचा निर्णय घेत आहे. ही केवळ विसंगती नाही, ही आर्थिक धोरणातील गंभीर चूक आहे. माझ्याबद्दल असे सांगितले जाते, सरकारला पैसे हवे आहेत, पण मला विकून मिळणारे काही हजार कोटी रुपये देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या तुलनेत अत्यल्प आहेत. एका कुटुंबाने रोजच्या खर्चासाठी आपले घर विकावे का? देशाने आपल्या आर्थिक संस्था विकून महसूल उभारावा का? हा प्रश्न आहे. सरकार म्हणते खाजगी मालक अधिक कार्यक्षम असतात. मग माझ्यात सुधारणा कोणी केली? सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांनी अडचणीतून बाहेर काढले, नफा मिळवून दिला, भांडवली पर्याप्तता वाढवली, NPA कमी केले. मग आता मी सक्षम झालो म्हणून का मला विकायचे? माझ्या मालकीत फक्त सरकार नाही, LIC देखील माझा मोठा भागधारक आहे. LICने माझ्यात गुंतवलेले पैसे सरकारचे नव्हते, ते कोट्यावधी पॉलिसी धारकांचे पैसे होते. माझ्या माध्यमातून LICला बँक इन्शुरन्स व्यवसाय यात मोठा फायदा होतो. माझी विक्री झाली तर तो नैसर्गिक समन्वय तुटेल. त्याचा परिणाम लाखो विमाधारकांवर होऊ शकतो, असा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. प्रश्न एवढाच नाही, मी सार्वजनिक क्षेत्रातून बाहेर गेलो तर संसदीय उत्तरदायित्व संपेल, सामाजिक बांधिलकी कमी होईल, ग्रामीण भागातील बँकिंगचा दृष्टिकोन बदलू शकतो, नफ्याऐवजी
लोककल्याणाचा विचार मागे पडू शकतो. आज देशात सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुन्हा नफ्यात आहेत. त्यांनी कोट्यवधी नागरिकांचा विश्वास कमावला आहे. आर्थिक समावेशन, जनधन योजना, शेतकरी कर्ज, छोटे आणि मध्यम आकाराचे उद्योग, महिला स्वयंसहाय्यता गट या सर्वांमध्ये सार्वजनिक बँकांची भूमिका आजही अत्यंत महत्त्वाची आहे. मग अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील एक सक्षम बँक विकण्यामागचा आर्थिक तर्क काय? माझा इतिहास विसरू नका. मी सिडबी, नाबार्ड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSDL, SHCIL, EDC, IIFCL अशा अनेक वित्तीय संस्थांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या आधुनिक वित्तीय पायाभूत रचनेचा मी एक प्रमुख शिल्पकार आहे. माझी विक्री म्हणजे केवळ एका बँकेची मालकी बदलणे नाही, तो भारताच्या विकासाच्या एका ऐतिहासिक अध्यायाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. माझी विक्री हा केवळ आर्थिक निर्णय नाही, तो सार्वजनिक धोरणांचा प्रश्न आहे, तो घटनात्मक जबाबदारीचा प्रश्न आहे, तो राष्ट्रीय संपत्तीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. म्हणूनच आज मी देशवासियांना विचारतो, माझी विक्री करून देश अधिक मजबूत होणार आहे का? की अल्पकालीन महसुलासाठी दीर्घकालीन राष्ट्रीय हिताचा त्याग केला जात आहे? मी IDBI बोलतोय. मी देशाच्या औद्योगिक विकासाचा साक्षीदार आहे. मी सार्वजनिक क्षेत्राच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. माझे संरक्षण म्हणजे एका बँकेचे संरक्षण नव्हे, तर भारताच्या विकासदृष्टीचे संरक्षण आहे. मी IDBI बोलतोय. मला विकू नका, मला अधिक सक्षम करा, कारण राष्ट्रे त्यांच्या सार्वजनिक संस्था विकून नव्हे, तर त्या अधिक बळकट करून महान बनतात.